जय हिंद मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे। खास करून मुंबई पोलीस ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस मैदानी चाचणी बद्दल सविस्तर माहिती आणि अपडेट घेणार आहोत की या तारखेपासून तुमचं 100% मुंबईचं ग्राउंड सुरू होणार आहे। ठीक आहे, जाणून घेऊया, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली पोलीस भरतीचं बॅच एवढ्या 2 महिन्यामध्ये पूर्णपणे पोलीस भरतीचं सिलेबस रिव्हिजन पाहिजे असेल आणि बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत लेक्चर हवे असतील, सोबतच नोट्स हवे असतील, तर नक्की स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। कारण आपण मुंबई शहर, त्याच्यानंतर ठाणे, लोहमार्ग, नवी मुंबई, पालघर या ज्या जिल्ह्यांच्या मुलांनी फॉर्म भरलेले त्यांच्यासाठी स्पेशल बॅच चालू 1 फेब्रुवारी पासून करत आहोत। नक्की जॉईन करा। शिवाय मित्रांनो, लक्षात ठेवा, मुंबईचं अपडेट आता महत्वाचं ते सांगून देतो तुम्हाला। आणि मी तुम्हाला एक शब्द दिला होता, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मुंबईवाले सुद्धा तयार राहा, तुमचा ग्राउंड देखील सुरू होणार आहे आणि तुमचा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे हे मी पहिलेच सांगितलं होतं आणि ती गोष्ट आता खरी ठरलेली आहे। मुंबईचं ग्राउंड देखील फेब्रुवारी पासून सुरू होत आहे, 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। त्याबद्दल हा महत्वाचा परिपत्रक आलेला आहे। आता त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, मुलींचं आणि मुलांचं ग्राउंड दोन्ही पण ग्राउंड एक सोबत सुरू होत आहेत, याबद्दल जाणून घेऊया। बघा मित्रांनो, मुंबई पोलीस भरती 2024-25 अंतर्गत शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी करता बंदोबस्त पुरवण्याबाबत हा परिपत्रक निघालेला आहे। 28 तारखेचा परिपत्रक आहे। मुंबई पोलीस शिपाई वाद्य म्हणजे त्याच्यानंतर कारागृह पोलीस शिपाईच्या भरती अंतर्गत उमेदवारांचे शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी ही 11 फेब्रुवारी पासून घेण्याचे प्रस्तावित आहे। त्या अनुषंगाने नायगाव, दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी तसेच मरोळ येथील मैदानावर पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे। म्हणजे महिलांचं जे मैदानी चाचणी आहे ते मैदानी चाचणी नायगाव, दादर या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि जे पुरुषांची मैदानी चाचणी आहे ती मरोळ या ठिकाणी घेण्यात येणार आहे। दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी, दोन्ही पण एक साथ सुरू होत आहेत। बघा, मैदानी चाचणी करिता नायगाव, दादर येथील मैदानावर सुरुवातीला 2 दिवस प्रतिदिन 2500 महिला उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे। म्हणजे 2 दिवस पहिले ट्रायल बेसवरती आहे आणि ट्रायल बेसवरती महिलांना 2500 महिलांना पहिले बोलवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर प्रतिदिन 5000 महिलांचं ग्राउंड सुरू होणार आहे। म्हणजे फक्त 2 दिवस 2,500 महिला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट डबल 5,000 महिलांचा एका दिवसामध्ये ग्राउंड काढणार आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी मरोळ येथील मैदानीला मरोळ या ठिकाणी सुरुवातीला 2500 मुलांना बोलवण्यात येणार आहे, म्हणजे पुरुष उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे। त्यानंतर प्रतिदिन संख्येत वाढ करण्यात येऊन एका दिवसाला कमीत कमी 9000 उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे। म्हणजे याच्यावरून लक्षात असू द्या मित्रांनो, प्रतिदिन पहिले सुरुवातीला 2500, 2 दिवस बघतील, ट्रायबेस करतील, अरे हा सगळं काही व्यवस्थित जुळून आलं, नंतर डायरेक्ट 9,000 मुलांना, 9च नाही, कधी 10 होतील, कधी 12 होतील, कधी 15,000 मुलं सुद्धा एका दिवसात मुंबईमध्ये काढतील, काहीच भरोसा नाही। म्हणजे मुंबईवाल्यांनी आता तयारीतच राहायचं आहे। शक्यतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवसाचा पेपरचा सुद्धा नियोजन होऊ शकतो मित्रांनो, लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही तयारीत राहा। असा विषय सोडून द्या की बाबा आता माझा ग्राउंड होणार, त्याच्यानंतर पेपरला 2-3 महिने भेटणार, गॅरंटी नाही। 1 महिना भेटतो का 2 महिना भेटतो काहीच सांगू शकत नाही। जेवढे दिवस भेटतील ना तेवढं पेपरची तयारी करा। आणि लक्षात ठेवा, तुमचा ग्राउंड 40+ जर असेल तर पेपरची तयारी करायला बिलकुल विसरू नका, अगदी जबरदस्त तयारी करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच पोलीस व्हा। लक्षात ठेवा मित्रांनो, मैदान आता लांब नाहीये, आता फक्त एवढ्या 15 दिवसामध्ये तुमचा कार्यक्रम सुरू होत आहे। बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। आणि पुन्हा एकदा सांगतो, स्पेशल मुंबईवाले, जर तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, त्या नंबरवरती संपर्क करा आणि 1 तारखेपासून
ग्राउंड सोबतच पेपरचंही जबरदस्त तयारी करा. यामध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर, मागचे झालेले पेपर, त्याच्यानंतर सर्व जीके चे नोट्स पण प्रोव्हाइड होणार आहे. चला लागा तयारीला. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद.